श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। नमस्कार मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज मी तुम्हाला अशाच एका ठिकाणी जिथे भगवंताचं नामस्मरणामध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ जाईल अशाच ठिकाणचं एक घर आहे जिथे भगवंताचं एवढं मोठं मंदिर, श्रीकृष्ण भगवंताचं आणि राधाराणीचं खूप मोठं मंदिर बनवलेलं आहे, ज्याला आपण इस्कॉन टेम्पल म्हणतो। हे जे हा जो फ्लॅट आज आपण बघतोय हा खरं तर पिरामल वैकुंठ नावाचं एक प्रोजेक्ट आहे। त्या पिरामल वैकुंठ नावाच्या प्रोजेक्टमध्ये विथ OCCC रेडी आणि यूज असा एक मी 2 BHK आणि अशा पद्धतीचा 2 BHKचा फ्लॅट मी दाखवणार आहे। जर आपण फ्लॅट बघितला तर फ्लॅट तसा बघितला तर खूप मोठा आहे। मला असं वाटतं तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी जर ते बघितला तर तुम्हाला नक्कीच विश्वास होईल की किती मोठा आणि किती सुंदर, आणि याच्यामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे ते सगळं मी तुम्हाला एक छोटासा माझा प्रामाणिक प्रयत्न करतो। मला थोडक्यात हे बघा, आपोआप हवेनं जर बघितलं तर हवेनंच ही जाळी जी आहे मच्छरांची ती आपोआप पुढे आलेली आहे। म्हणजे तुम्ही समजू शकता की ह्या फ्लॅटमध्ये ॲक्च्युली किती हवा असणार आहे। तर आपण हा जो फ्लॅट आहे हा पिरामल वैकुंठ नावाचं कॉम्प्लेक्स, आणि हे बाळकुम एरियामध्ये हे कॉम्प्लेक्स आहे। आणि ह्याचं फ्लॅटचं जे स्टार्टिंग आहे, मी हा दरवाजा बंद करून ठेवला होता कारण याचं हवेचा खूप मोठा सहभाग आहे, त्यामुळे मी हा दरवाजा बंद केला होता, कारण हा दरवाजा आपटू शकतो आणि त्यामुळे मी तो बंद करून ठेवला होता। स्टॉपरला पण तो थांबत नाही आहे। तर अशाच पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे, खूप सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट आहे। आणि ह्या तुमच्या फ्लॅटच्या बाहेर जर बघितलं तर तुम्हाला तशी इथपर्यंत कोणाचा काहीही डिस्टर्ब नाही आहे, कारण की इकडनं तुमच्या लिफ्ट्स आहेत आणि ह्या इथनं तसा बघितलं तर फ्लॅट चालू होतो। हे द्वार तुमच्या साईडला येते, फायरचं सेफ्टी इथं लावलेलं आहे। त्याच्यानंतर ह्या साईडला एक शिडी आहे आणि ह्या साईडला एक शिडी, अशा 2 शिड्या आहेत। आणि त्याच्यानंतर ही आपली घरात असणारी ही एंट्री आहे। एंट्रीचे एक्झॅक्ट तुम्ही जर आतमध्ये आलात तर हा तुमचा हॉल असणार आहे। आणि हॉलची साईज जर तुम्ही बघितली तर खूप मोठी आणि प्रशस्त अशी ही हॉलची साईज आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही बाहेर पडताय त्यावेळेला हा नॉर्थ दरवाजा आहे, म्हणजे बाहेर पडताना नॉर्थ आहे। आणि ह्या साईडला जर बघितलं तर इकडे हा तुमचा वेस्ट आहे। आणि हा वेस्टला तुमच्या वेस्टला जर तुम्ही आलात तर वेस्टकडनं हवा ही कंटिन्यू फ्लो होते, आणि आपण एकदम हायर फ्लोअरला आहोत, त्याच्यामुळे हवेचा कंटिन्यू हवा चाललेली आहे। इथं समोर बिल्डिंग आहे पण इकडे क्रॉस आणि इकडे क्रॉस, या क्रॉसमुळे ही सगळ्यात जास्त ह्या फ्लॅटमध्ये हवा आहे। आणि तुमचं भगवंताचं श्रीकृष्ण भगवंताचं मंदिर तुम्हाला इस्कॉन टेम्पल जे आहे ते तुमच्या वेस्टला आहे, जे तुमच्या घरातनं तुमच्या हॉलमधनं भगवंताचं शिखर आणि पूर्णपणे मंदिर हे तुम्हाला 101% दिसणार आहे। जर ह्या प्रोजेक्टमध्ये बघितलं तर जवळजवळ तीन स्विमिंग पूल असणार आहेत। एक ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हा तुम्हाला एक स्विमिंग पूल दिसतो, पाठीमागच्या साईडला एक स्विमिंग पूल आहे, अजून एक असे 2 ते 3 स्विमिंग पूल आहेत। आणि ही हवा जी आहे ही सगळ्यात जास्त ह्या फ्लॅटमध्ये हवा आहे। तुम्हाला इतका हवेचा फील इतका जबरदस्त येतोय की खूप, आणि विशेष म्हणजे इथं भिंत नाही आहे ना, ही पूर्णपणे वरपासून खालीपर्यंत स्लायडिंग विंडो लावले आहेत, त्यामुळे मग तुम्हाला इथं ओपननेस, उजेड जर तुम्ही बघितलं तर फ्लॅटमध्ये खूप सारा उजेड आहे। आणि त्याच्याच आपण जर ईस्ट साईडला आलं तर तुमची हा ईस्ट असणार आहे। सकाळचा सूर्य भगवंत तुमच्या पूर्णपणे किचनमध्ये, पूर्णपणे हॉलमध्ये, पूर्णपणे एका बेडरूममध्ये तुमचा सूर्यकिरणे सकाळचे तुमच्या 100% तुमच्या घरामध्ये नक्कीच येणार आहेत। कारण की समोर जर बघितलं तर हे तुमचं क्रीक तुम्हाला दिसतो, तुम्हाला ती ग्रीनरी मँगो ट्रीज आहे, मेट्रो स्टेशन, कालिंदी जाणार रोड, दोस्तीचा कॉम्प्लेक्स आहे। दोस्तीचं इथं बिल्डिंग येईल, इथं युरो स्कूल ऑलरेडी दोस्तीमध्ये आलेला आहे। आणि जर बघितलं तुम्हाला त्याचा काही विषय नाही, कारण तुम्हाला तरी सूर्य हा तुमच्या घरामध्ये काही झालं कसं बिल्डिंग कशी आली त्यांची तरी आपल्याला त्याचा डिस्टर्ब नाही आहे। ही अशी एवढी मोठी याची बाल्कनी असणार आहे। आणि बाल्कनीचे तुम्ही ह्या साईडला बघा, हवा फील किती हवा आहे, कारण इकडनं पूर्णपणे फ्लो आहे हवेचं, इतकं वारं जबरदस्त येतं आहे की तुम्हाला इथं फ्लॅटमध्ये आल्यानंतर इमिडिएटली कळलं। तरी पण मी हा दरवाजा बंद करून ठेवलेला आहे, इतकं वारं ह्या फ्लॅटमध्ये आहे। आणि तुम्ही जर इकडनं बघितलं तर तुम्हाला तो आपल्या पिरामल कॉम्प्लेक्समधल्याच काही ॲम्युनिटीज आहेत, जसं एक छोटंसं पॉन्ड बनवलेलं आहे ते पॉन्ड दिसते, इकडलं तुम्हाला एक स्विमिंग पूल आहे, तो अलीकडे एक नवीन तयार होतो तो स्विमिंग पूल, आधी खाली जर बघितलं तर खाली एक स्विमिंग पूल, असा हा व्ह्यू जर बघितला। आणि बाकी मग तुमचा त्या बिल्डिंग समोर जर बघितलं तर सगळ्याचा मोकळा व्ह्यू तुम्हाला नक्की जाणवेल। इतकं सुंदर आणि इतकं चांगला हा फ्लॅट आहे। बाल्कनी तुम्ही बघू शकता, आणि हवा इतकी ह्या फ्लॅटमध्ये की तुम्हाला, मला असं वाटतं पंखा लावायची सुद्धा गरज नाही, कारण इतकी ह्या फ्लॅटमध्ये हवा आहे। आणि
हा मेन म्हणजे बाहेर पडताना नॉर्थ, आतमध्ये येताना साऊथ, ह्या साईडला वेस्ट आणि ह्या साईडला ईस्ट. त्यामुळं हे जर तुम्ही बघितलं तर किचनचा दरवाजासुद्धा हवेनं असा हलतो आणि ज्यावेळेला आपण इमिडिएटली हॉल सोडल्यानंतर इकडे येतो तसं भलं मोठं किचन तुम्हाला मिळतं. कारण ह्याचा जो एरिया आहे 1018 कार्पेट हा फ्लॅट आहे, 1018. त्याच्यामुळे याचं तुम्हाला जाणवेल की हा 1018 कार्पेटचं घर मोठं आणि प्रशस्त आहे. आणि त्याच्याच नंतर तुमच्या ह्या किचनमध्ये ही ड्राय स्पेसची जागा आहे. ती ड्राय स्पेसची जागा पण जर बघितली तर प्रशस्त आणि मोठी आहे. आणि मी परत तुम्हाला सांगतो की इकडनं तुमचा सूर्य ह्या साईडला तुमच्या किचनमध्ये पूर्णपणे सकाळचं ऊन हे 101% येणार. गॅसची पाईपलाईन वगैरे आलेली आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या ज्या ॲम्युनिटीज असायला हव्यात त्या सगळ्या ॲम्युनिटीज ह्या कॉम्प्लेक्समध्ये 101% आहेत. त्याच्यानंतर जेव्हा आपण किचनच्या अपोजिटला बघा, इथे आलं तरी मला हवा फील येते. किचनच्या अपोजिटला आपण आलो की इथे तुम्हाला लगेच हे तुमचं वॉशरूम, बाथरूम किंवा आंघोळीचं जे काय आहे ते ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर याचं क्वालिटी ऑफ कन्सेशनमध्ये पण इथं काही कमी नाही आहे. चांगल्या पद्धतीनं क्वालिटी कन्सेशन पूर्ण केलेलं आहे आणि चांगल्या क्वालिटीचा कन्सेशन आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तसं बघितलं तर इथे जर हाय रेंज जर बघितलं तर सगळे हाय रेंजचेच फ्लॅट आहेत. 3 BHK पण हाय रेंजला आहे, 2 BHK पण हाय रेंजला आहे. आता हा पण दरवाजा ही खिडकी मी मुद्दाम बंद ठेवली होती कारण इकडनं पण खूप हवा येते आणि ह्या हवेमुळे हा दरवाजा बंद होतो म्हणून मी ही खिडकी बंद ठेवली होती. तर हवा इकडनं पण तुम्हाला ह्या बेडरूमला तुमच्या खूप मोठी हवा आहे. हे तुमचं लहान मुलांचं बेडरूम आहे आणि इकडनं हे क्रॉस व्हेंटिलेशन आधी हे खिडकी ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्याचं परत क्रॉस व्हेंटिलेशन येतं. एवढं हे बघा हवा तुम्हाला इकडनं पण फील या हवेचा येतो. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या साईडला जर आलो तर ह्या खिडकीतनं तुम्हाला समोरची बिल्डिंगच दिसते पण त्या खिडकीतनं भगवंताचं मंदिर दिसते. आणि हा तुमचा आलमारीसाठी दिलेला स्पेस आहे. ह्या फ्लॅटमध्ये आणि ह्या बिल्डिंगमध्ये सगळ्यात तुम्हाला चांगलं एक आहे की याची जी सिलिंग हाईट आहे ना ती सिलिंग हाईट खूप मोठी आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला AC ऑलरेडी ब्रँड न्यू अनयूज अनटच तोशिबा कंपनीच्या AC ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर आता मी हा दरवाजा बंद करून घेतो कारण परत तो मध्ये आपटणार कारण त्या खिडक्या ओपन ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीचा फ्लॅट आहे. आणि हा त्याचा एक शेवटचा आपला मास्टर बेडरूम असणार आहे. मास्टर बेडरूम जर तुम्ही बघितला तर याच्यात तुम्हाला प्रॉपरली वुडन फ्लोरिंग दिलेलं आहे आणि बेडरूमची साईज अशी चिंटुकली नाही, चांगली मोठी साईज दिलेली आहे. आणि हे त्याचं बाथरूम बघू शकता किती मोठं आणि किती प्रशस्त असं बाथरूम असणार आहे. त्याच्यात प्लंबिंग वर्क वगैरे जरी बघितलं तर चांगल्या कंपनीचं दिलेलं आहे. चांगल्या कंपनीचा हा सगळं प्लंबिंग वर्क पण केलेला आहे. आणि बाथरूमची साईज पण तुम्ही बघू शकता की तुम्हाला तो फील येईल 1018चा कार्पेटचा जो फ्लॅट आपण म्हणतो त्याचा फील नक्की येईल. आता ह्या बेडरूममधली पण खासियत अशी आहे की तुम्ही ज्यावेळेला बेडरूममध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला प्रशस्त असं मोठं हे वुडन फ्लोरिंगचं बेडरूम आहे. आणि अधिक तुमच्या इथे परत एक अलमारी लावण्यासाठी इथं मस्त जागा दिलेली आहे. त्याच्यानंतर मग ह्या साईडला आलो की परत ह्या साईडला तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन आहे. आणि तुम्ही इकडनं तुम्हाला इकडल्या ज्या ॲम्युनिटीज आहेत ज्या आतल्या ॲम्युनिटीज जे तुम्हाला छोटा दुसऱ्याला स्विमिंग पूल दाखवला होता तो स्विमिंग पूल, दुसरा स्विमिंग पूल आणि एक पॉन्ड आहे छोटासा तो पॉन्ड आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला इकडनं व्ह्यू आहे. आणि समोर जर बघितलं तर मग तुम्हाला तो पारसिकचा डोंगर म्हणा किंवा मग तो नाशिक मुंबई हायवे रोड म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडं लांब बघितलं तर तो तिकडनं दिसतो. आणि ह्या साईडला परत तुमचं बेडरूम आहे. तर ह्या साईडला तुमचा सूर्योदय होणार आहे. तर सूर्याचा उदय होताना इकडलं तुम्हाला क्रिक आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडनं क्रिक वगैरे दिसतात, ग्रीनरी वगैरे दिसते. सूर्याचं आगमन इकडनं होईल आणि हा सूर्याचं आगमन तुमच्या ह्या फ्लॅटमध्ये सगळं सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये बेडरूममध्ये येणार. आणि ह्याला पण क्रॉस व्हेंटिलेशन, याच्या जरी तुम्ही खिडक्या बघितल्या तर टॉप टू बॉटमपर्यंतच अशा स्लायडिंग विंडो आहेत. त्याच्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन आणि उजेडाचं ह्या फ्लॅटमध्ये बिलकुल कमी नाही आहे. फ्लॅट खूप सुंदर आहे, कॉम्प्लेक्स खूप चांगलं आहे, कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण चांगली आहे. त्याच्यामुळं तसं बघितलं तर याचा रेट पण तसाच मग ठेवलेला आहे. रेट वाईज पण त्यांनी कमी नाही आहे. कारण मग हे सगळं तसं जर बघितलं तर सगळ्या ढोकळे कोलशेत रोडला सगळ्यात महागडं जर कोणतं प्रोडक्ट असेल तर मला वाटतं हे पिरॅमलचं आहे. पण महागडं आहे कारण तो खर्च पण तसा केला तर त्यांनी ते महाग विकायचं नक्की केलं. त्याला मीही काय करू शकत नाही आहे. सो आता याची जी कॉस्टिंग आहे ही साधारणतः 2,30,00,000 रुपये ह्या फ्लॅटची किंमत आहे. याच्यात आपण थोडंफार कमी करण्याचा 100% प्रयत्न करू शकतो. पण एवढंच आहे की हा फ्लॅट वापरलेला नाही आहे. माझे फ्लॅट आपल्याला कसे वाटत आहेत बघा. कारण की मला असं वाटतं चांगली मेहनत करून लोकांना चांगले घरं दाखवावे. लोकांना ते पट्टायत की नाही ते मला कधी काही लोक सांगतात पट्टायत,
कोणी म्हणते नाही पटत, माझ्या भाषेचा कधी कधी प्रॉब्लेम आहे किंवा मी असं थोडं त्रास होतो आहे मला. पण मला असं वाटतं याच्या पाठीमागचा उद्देश प्रत्येकाने समजून घ्यावा की मला फक्त दाखवायचं आणि चांगलं काहीतरी आहे हेच सांगायचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे माझं जे काही चुकतं आहे त्यासाठी मला क्षमा करा. तुर्तास थांबतो हा माझा फ्लॅट कसा वाटला आहे तो तुम्ही बघा आणि मी तुमची रजा घेतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, हरे कृष्ण.